नमस्कार, रामराम मंडळी. रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज गुरुवार पण आहे, तर आज माझा उपवास आहे. तर मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे वरईच्या तांदळाचा भात. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे. आज काय मी साबुदाणा खिचडी बनवत नाही, पण तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोच करावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. तर नक्की बघा वरईच्या तांदळाचा भात. वरईच्या तांदळाचा भात बनवण्यासाठी इथं मी वरई घेतलेली आहे, म्हणजे ह्याला भगर पण म्हणतात बरं का. तर थोड्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, थोड्या म्हणजे जास्तीत झालेत. आणि इथं शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं मीठचं पडणारच आहे. अगदी थोडक्यात मस्त असा मी भात बनवते. कढई इथं गरम करायला ठेवली आहे. आता आपण हे वरईचे तांदूळ आहेत ना, मस्त हलके ह्याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं. बघा ह्याचा रंग चेंज झालाय, जरासं पांढरा पांढरा झालाय. आता मी हे काढून एका पातेल्यात घेते. आता ह्याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चम्मच तेल घालते, म्हणजे एकदमच थोडं घालते. आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला हिरवी मिरची, थोडीशी हलकीशी फ्राय करून घ्यायची. जास्त नाही फ्राय करायची बरं का. आणि चवीनुसार मीठ घालायचं, मीठ घालते. हलकंसं फ्राय करून घ्यायचं आणि याच्यामध्ये घालायचं पाणी आपण. आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. तोपर्यंत हे वरईचे तांदूळ आहेत ना, हे मी स्वच्छ धुवून घेते. हे वरईचे तांदूळ मी जे धुवून घेतलेले आहेत ते आता ह्याच्यात टाकून घेऊ आपण. आणि याच्यातलं सगळं पाणी आटल्यानंतर, म्हणजे सुक्क झाल्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. कारण शेंगदाण्याचं कूट जर आत्ता घातलं ना तर ते एकदम शिजून मऊ होतं, त्याच्यामुळे मला खाऊ वाटत नाही. म्हणून मी हा भात शिजल्यानंतरच शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. बघा मस्त भगरीचा भात शिजलेला आहे वरईच्या तांदळाचा. आता शेंगदाण्याचं कूट घालून मिक्स करून घेते, म्हणजे शेंगदाणे जास्त शिजत नाहीत. आणि दाताखाली एखादं शेंगदाण्याचं कूट लागलं की छान लागतं. तर हा झाला आपला वरईच्या तांदळाचा भात तयार. गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये काढून घेते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करा, आणि आवडली तर नक्की लाईक करा.